तर मीरा भाईंदरमध्ये आदिवासींच्या जमिनीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय। मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहतांनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप केले। नरेंद्र मेहता यांच्या 7-11 कंपनीमार्फत आदिवासींची जमीन बळकावल्याचा आरोप झाला। यावेळी पीडित आदिवासी देखील उपस्थित होते। याला उत्तर देण्यासाठी आमदार नरेंद्र मेहता यांनीही पत्रकार परिषद घेत आपल्यावर झालेले सगळे आरोप फेटाळून लावले। तसंच सरनाईकांचीच आदिवासींच्या जमिनी त्यांनीच बळकावल्याचा आरोप केला। या आरोप प्रत्यारोपांमुळे मीरा भाईंदरमधील राजकारणामध्ये सध्या खळबळ उडाली आहे। या प्रकरणामध्ये पुढे काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। आता या प्रकरणामध्ये आमदार नरेंद्र मेहता त्यांची 7-11 कंपनी आणि त्याचबरोबर त्यांचे जे भागीदार ते केळुस्कर आहेत, त्याचबरोबर मनोज पुरोहित आहेत आणि त्याचबरोबर जिल्हा तहसीलदार गौंड आहेत, अजून एक त्याच्यामध्ये दोषी दाखवलेला आहे। तर हे जी काही मंडळी आहे या मंडळींवर ताबडतोब गुन्हे दाखल करून या सर्व आदिवासींच्या जमिनी ज्या आहेत त्यांना परत देणं हे राज्य शासनाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे या गोष्टींचा पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितपणे त्यांच्या सोबत आहे। मीरा भाईंदरमध्ये एक गाव आहे चेना गाव, त्या ठिकाणी सरनाईकचं बेकायदेशीररित्या इको सेन्सिटिव्ह मध्ये परवानगी न घेता रिसॉर्ट आणि बंगल्याचं काम चालू आहे। त्या भागामध्ये आदिवासींची जमीन होती, त्यातला एक कुटुंब आदिवासींचं त्यांना सरनाईकने जमीन घेतली। त्यामध्ये जगदीश स्वातास नावाचा एक व्यक्ती होता, त्यांनी त्यांना घरं द्यायचं कबूल केलं आणि सरनाईकला अंगावर हाताने मँग्रोव्ह कापून इलिगल घरं बांधली व्हियांग कंपनीने आणि त्या घराला महापालिकेने नोटीस सुद्धा दिलेली आणि कारवाई सुद्धा करणार आहे। फॉरेस्ट डिपार्टमेंटने सुद्धा नोटीस दिली की मँग्रोव्हवर ही घरं बांधली गेलेली आहे।